एटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज। उदयगांबे उदयच्या गजरात हजारो भाविकांनी घटस्थापनेला लावली हजेरी। श्री रेणुका मातेला पहिली माळ अर्पण, मान्यवरांच्या उपस्थितीत घटस्थापना संपन्न। नामदार राधाकृष्ण विखे पाटील, नामदार पंकजाताई मुंडे, प्रमुख जिल्हा सत्र न्यायालय श्री न्यायाधीश सुनील वेद पाठक यांची हजेरी। महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 पीठापैकी पूर्ण पीठ असलेले माहूरगड नवरात्र उत्सव आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता मातृतीर्थ तलावातील मातृतीर्थ आणून अभिषेक करून 11:30 घटस्थापना होऊन नवरात्राला प्रारंभ झाला। रेणुका मातेच्या गळावर भक्तांची मांदियाळी आली। उदयगावमध्ये आंब्याच्या गजराने मंदिर फुलवून दिले होते। घटस्थापनेच्या वेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि पंकजा मुंडे यांची उपस्थिती होती। त्यांनी मातेचे दर्शन घेऊन महाआरती केली। 22 पासूनच सुरू झालेल्या शारदीय नवरात्र आश्विन शुद्ध प्रतिपदेला संबळ वाद्याचा निनादामध्ये उदयचा गजरात मंदिर गाभाऱ्यात पहिल्या माळीला सकाळी 7 वाजतापासून सुरुवात झाली। या दरम्यान रेणुका मातेच्या मुख्य गाभाऱ्यातील व परिसरातील परिवार देवता तुळजाभवानी, परशुराम मंदिर, महालक्ष्मी मंदिर एका दगडाच्या कुंडात मातृका भरून त्यात 5 प्रकारचे धान्य टाकून कुंडावर मातीची कलश, त्यात नागवेलीची पाने व श्रीफळ, सभोवताल 5 उसाचे धांडे उभारून आणि त्या आधारे कलशावर पुष्पहार लावून सकाळी 11:30 वाजता घटस्थापना करण्यात आली आणि पंचामृताने अभिषेक करण्यात आला। घटस्थापनेनंतर संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष सुनील वेद पाठक यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली। देवीला पिवळ्या रंगाची पैठणी, महावस्त्र अलंकार अर्पण करून श्रृंगार करण्यात आले। घटस्थापनेनंतर छबिना मिरवणूक काढण्यात येऊन परिसरातील परिवार देवतांची पूजा, नैवेद्य व आरती, कुमारिका पूजन करण्यात आले। 3.5 पीठापैकी मूळ पीठ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या श्री रेणुका मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवास आज घटस्थापनेने प्रारंभ झाला। माहूरगडावर प्रशासन आणि मंदिर संस्थांच्या वतीने उत्सवाची तयारी करण्यात आली असून मंदिराला फुलांनी सजवले आहे। आज सकाळपासूनच भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र आहे। अत्यंत रमणीय आणि निसर्गरम्य डोंगर आणि जंगलांनी व्यापलेल्या माहूरगडावर रेणुका माता विराजमान असून महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेशासह देशभरातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनात येत असतात। श्री रेणुका मातेच्या नवरात्र उत्सवास घटस्थापनेपासून प्रारंभ होतो। घटस्थापनेने पूर्वी श्री रेणुका देवीचे मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते। नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारी हजारो भाविक रांगेतून मातेचे दर्शन घेत असताना पावसाने जोरदार विजांच्या गडगडाटासह हजेरी लावली। यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीचंद्र दंतोला, तहसीलदार अभिजित जगताप, पोलीस निरीक्षक गणेश कराड, मुख्याधिकारी विवेक कांदे, नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी, श्री रेणुका देवीचे व्यवस्थापक योगेश साबळे यांचे पोलीस, होमगार्ड आणि नगरपालिकेचे कर्मचारी, देवस्थानचे कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी भाविकांना त्रास होऊ नये म्हणून खबरदारी घेतली। इनो टुडे न्यूज, नांदेड। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढील ग्रुपवर शेअर करा।